नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण नागपंचमी विशेष गव्हाची खीर बनवणार आहे। त्यासाठी मी या ठिकाणी 2 वाट्या आपले साधे गहू घेतलेले आहे। काही ठिकाणी खपली गव्हाची सुद्धा खीर केली जाते। आज आपण साध्या आपल्या रोजच्या कणकीचे जे गहू असतात तेच गहू आपण इथे वापरणार आहे। गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहे, चाळून घेतलेले आहे। त्यात आता आपण पाणी टाकून धुवून घेऊ। गहू स्वच्छ धुवून झाल्यावर गहू बुडतील इतपत पाणी टाकून आपण ते अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे। अर्धा तास झालेला आहे, त्यात आपण गव्हावरचं पाणी काढून घेऊ। एक 5 मिनिटांनी हे पाणी नितरलं की आपण हे सुती कपड्यात गुंडाळून ठेवायचे। गव्हातलं पाणी चांगलं नितरलेलं आहे, तर आपण एका सुती कपड्यामध्ये हे गुंडाळून ठेवू। 15 मिनिटांसाठी मी असेच झाकून ठेवते। 15 मिनिटांनंतर आपण हे गहू चांगले एका सुती कपड्यावरती पसरवून ठेवायचे। साधारण अर्धा तास तरी आपण असे पसरवून ठेवू, त्यातला ओलसरपणा थोडासा कमी होईल। आता गहू थोडेसे आपले ओलसर आहेत। मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे गहू घेऊन आपण पल्स मोडवर फिरवून घेऊया। पल्स मोडवर आपण असं फिरवून घेतलेलं आहे, तर आता चाळणीने मी कोंडा काढून घेते। सगळे गहू आपले चाळून झालेले आहेत आणि या ठिकाणी मी एक छोटी वाटी भर गहू आता मी वापरणार आहे खीरीसाठी। बाकीचे गहू आपण पॅक डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकतो, नंतर आपण खीर करताय। तर या गव्हामध्ये गहू बुडतील आणि वर पाणी येईल इतपत पाणी, साधारण 2 ग्लास पाणी मी इथे टाकलेलं आहे। एकीकडे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे। कुकरमध्ये पाणी टाकून पाणी गरम होतंय। कुकरमधलं पाणी पण आता चांगलं तापलेलं आहे। आता आपण याच्यात भांडं ठेवून कुकरला झाकण लावून घेऊ। 5 ते 6 शिट्ट्या करू। गहू छान शिजले गेले पाहिजे। कुकरच्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपल्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या करायच्या। गहू छान शिजलेले, छान गरम असतानाच त्याचा आपण एका पळीने म्हणा रवीने सुद्धा आपण घुटून घेऊ शकतो, पण हे छान शिजलेले आहे त्याच्यामुळे मी चमच्याने घुटून घेतलेले। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली मी, त्यामध्ये आपण हे 2 चमचे साजूक तूप टाकणार आहे। ड्रायफ्रूट्स टाकू। ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे, टाकायचे तर टाका, नाही टाकले तरी चालणार आहे। थोडेसे लालसर होत आले की त्यात आपण खोबऱ्याचे काप टाकू। खोबऱ्याचे काप पण छान तळून झालेले आहे। आता आपण शिजवून घेतलेले गहू टाकू। लगेचच आता आपण याच्यात गूळ घालू। 1 वाटी आपण गहू घेतलेले, तर आपण 2 वाट्या मी इथे गूळ घालणार आहे। गोडीचं प्रमाण आपल्या प्रमाणे कमी जास्त करू शकतो आपण। छान आता सगळा गूळ आपण विरघळू देऊ आणि अर्धा चमचा जायफळ पावडर टाकलेली आहे। गुळाच्या पदार्थात जायफळाची चव छान लागते। गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि छान उकळलेली आपली खीर। आता मी गॅस बंद करते, कारण ती थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे। बघा किती छान दाणेदार आपली खीर, गव्हाची खीर तयार आहे। चला, तर आता आपली नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर तयार आहे। ही खीर आपण नुसती पण खाऊ शकतो, पण यावर दूध टाकून तूप टाकून अजून त्याची चव वाढते। दूध टाकायचं असेल तर खीर पूर्णपणे थंड होऊ द्यायची, मगच दूध टाकायचं, कारण आपण याच्यात गूळ टाकलेला असतो। त्यामुळे मी आता एवढ्याच खीरीवर दूध टाकते। नागपंचमीच्या नैवेद्याची खीर तयार आहे। यासोबत खाल्ले जाणारे कान्होले आता पुढच्या रेसिपीमध्ये पाहूया। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।